धन्यवाद. SP9 मराठी न्यूज. मी आहे स्नेहल. आजच्या विशेष बातमीत पाहूया इचलकरंजीच्या महत्वाकांक्षी राधाकृष्ण पाणी पुरवठा प्रकल्पाविरोधात कर्नाटकातील सीमा भागात सुरू झालेल्या आंदोलनाची सविस्तर माहिती. महाराष्ट्रातील इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित राधाकृष्ण पाणी पुरवठा प्रकल्पाला आता कर्नाटकातून तीव्र विरोध सुरू झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील कल्लोळ येथे कित्तूर कर्नाटक सेना आणि स्वाभिमानी कन्नडिका एकतले यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. आंदोलकांचा आरोप आहे की महाराष्ट्र सरकारने चिकोडी तालुक्यातील कल्लोळ गावाजवळील कृष्णा नदीच्या बॅरेज परिसरातून इचलकरंजीसाठी पाणी उचलण्याची तयारी केली असून यासाठी कर्नाटकची पूर्व परवानगी घेण्यात आलेली नाही. या प्रकल्पामुळे सीमा भागातील शेती, भूजल पातळी, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि पर्यावरणावर परिणाम होईल अशी त्यांची भूमिका आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार कर्नाटक सरकारने चिकोडी आणि निपाणी तालुक्यातील सिंचनासाठी सुमारे 400 कोटी खर्चाची महालक्ष्मी उपसा सिंचन योजना राबवली आहे. ही योजना अंतिम टप्प्यात असताना त्याच जलस्रोतावर ताण वाढल्यास सिंचनावर परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली. तसेच कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा परिसरातील अनेक गावांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावाही करण्यात आला आहे. निवेदनाद्वारे कर्नाटक सरकारने या प्रकरणात तातडीने कायदेशीर हस्तक्षेप करावा, प्रकल्पाबाबत आवश्यक पावले उचलावीत, सीमा भागातील शेतकरी तसेच जलहक्कांचे संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. या आंदोलनात महादेव तलवार, परमपूज्य श्री संपादना महास्वामीजी, SY हंगे, महालप्पा कोहळी, नागेश माळी, देवेंदर तलवार, श्रवणकुमार गुडे, सुरेश हुडके, सुरेश हुकडे, मस्ताक मुल्ला, रेणुका काडापुरे, SS नदाफ, विशाल कुडची, उत्तम मातीवड्डर, अरुणा कमते, संजू शाहीर आणि राजेंद्र पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनाची प्रत चिकोडीचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनाही देण्यात आली. सध्या या प्रकल्पाबाबत दोन्ही राज्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत. कर्नाटकातील काही संघटनांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला असून महाराष्ट्र शासनाकडून या प्रकल्पावर अधिकृत भूमिका किंवा पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे. या विषयावर भविष्यात दोन्ही राज्यांदरम्यान प्रशासकीय किंवा कायदेशीर स्तरावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ही होती इचलकरंजीच्या राधाकृष्ण पाणी पुरवठा प्रकल्पासंदर्भातील विशेष माहिती. अशाच विश्वासार्ह, संतुलित आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज. धन्यवाद. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.